15 ऑगस्टच्या नंतर या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये इंडियाची मीटिंग मुंबई या ठिकाणी होऊ घातलेली आहे आणि त्या इंडियाच्या मीटिंगसाठी जी काही पूर्वतयारी करावं लागतं त्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो होतो। पवारसाहेबांनी बँगलोर आणि पटना या ठिकाणी या 2 मीटिंग झाल्यात, त्याच्याबद्दलचं त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला। महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून मुंबईमध्ये होणाऱ्या इंडियाच्या मीटिंगमध्ये व्यवस्थित आपल्याला अजून चांगलं कसं करता येईल त्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं। फोनवर ते उद्धव साहेबांशी बोललेत आणि त्या पद्धतीनं या पुढच्या शनिवारी 11 वाजता पुन्हा या पुढच्या तयारीसाठी ही मीटिंग घेण्यात येणार आहे। जवळपास अनेक राज्याचे मुख्यमंत्री, विविध जे राज्य पक्ष आहेत त्यांचे सगळे नेते, असे 100च्या वर असे सगळे महत्त्वपूर्ण नेते मुंबईला येतील अशा पद्धतीचा अंदाज त्या ठिकाणी आहे आणि म्हणून चांगली मीटिंग व्हावी या पद्धतीचा या पूर्वतयारीसाठी ही मीटिंग आज आम्ही घेतलेली आहे। नाही, आपल्याला सुरुवातीलाच आम्ही सांगितलं की एकदम जे काही विधिमंडळाचं व्यवस्था असतं त्या व्यवस्थेमध्ये ज्या पक्षाचे जास्त आमदार विरोधीमध्ये त्याच पक्षाचा विरोधी पक्ष नेता होतो। आज काँग्रेसचे सगळ्यात जास्त आमदार असल्यामुळे विरोधी पक्षाचा नेता हा काँग्रेस पक्षाचाच होणार आहे आणि या पुढच्या आठवड्यामध्ये विरोधी पक्षाचा नेता आपल्याला पाहायला मिळणार आहे। नाही, 15 ऑगस्टच्या नंतर जवळपास दौरे सुरू होतील। आता पाऊस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पडतो आहे आणि अशा वेळेस पवारसाहेबांचे जे दौरे होते ते त्यांनी रद्द केलेले होते। ते आताच सांगत होते की 15 ऑगस्टच्या नंतर त्यांचे दौरे होतील, काँग्रेसचे पण दौरे सुरू होतील, उद्धव ठाकरे साहेबांचे होतील आणि निश्चितपणे महाविकास आघाडी ही ताकदीनं जनतेच्या समोर महाराष्ट्रामध्ये पुढे जाईल। नाही, याला वेळ आहे थोडासा। प्रत्येक पक्ष आपलं आपलं होमवर्क करत आहे आणि त्याच्यामुळे तिन्ही पक्षाचं होमवर्क एकदम मजबूत झाल्यानंतर मेरिटच्या आधारावर हा सगळा निर्णय घेतला जाईल हे आम्ही सुरुवातीला सांगितलेलं आहे। अजून निवडणुकीच्या प्रक्रियेला वेळ आहे आणि काँग्रेस पक्षाने याच्यावरच्या 4-5 मिटिंगा घेतल्यात। आम्ही प्रत्येक जिल्ह्याचे आमचे सगळे नेते बोलावून घेतलेत, काही सर्वे आम्ही करून घेतलेत। त्याच्या आधारावर ज्या पक्षाचं ज्या लोकसभेमध्ये जे उमेदवार मजबूत असतील त्या पक्षाला सगळ्यांनीच ताकद द्यायची अशा पद्धतीचा निर्णय होईल, त्या पद्धतीची तयारी सुरू आहे। फोनवर शरद पवार साहेब त्यांच्याशी बोलले आणि जवळपास हे आमचं MBA जे आहे या मुंबईला जे इंडियाची मीटिंग होणार आहे MBA हा त्याचा होस्ट राहणार आहे आणि मग सगळ्यांच्या जबाबदाऱ्या काय काय राहणार आहेत त्याबाबतचं हे मीटिंग होती। त्याच्यामुळे या इंडियाच्या मीटिंगसाठी ही मीटिंग होती, त्याच्यामुळे पवारसाहेबांनी त्यांच्याशी फोनवर बोलले। आपण बँगलोरला जेव्हा इंडियाची मीटिंग झाली
त्यावेळेस आपण पाहिलं तो सोनियाजी असतील, उद्धव ठाकरेजी असतील, राहुलजी असतील, हे आपण पाहिलंच आहे. त्याच्यामुळे आता MVA हा आहे महाराष्ट्राचं, हे इंडियामध्ये सामील आहे. त्यामुळे BJP ज्या पद्धतीनं बहुमताच्या जोरावर देश विकण्याचं काम करत आहे, देशाच्या संविधानिक व्यवस्था संपवत आहे, या देशाला गरीब बनवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून इंडियाने डिसाईड केलं इंडिया वर्सेस NDA अशी ही भूमिका आमची आहे आणि तिला ताकदीनं लढण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. आज बैठक हुई क्या एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळाले की ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचा शपथविधी समारोह होता त्यावेळेस सोनिया गांधी यांनी सुद्धा विचारलं होतं की तुम्ही शपथविधी समारोहाला जाणार का. त्यावेळेस त्यांनी म्हटलं आहे की आमचं मुख्यमंत्री नाही त्यामुळे आम्ही जाणार नाही. आता भूमिका बदलताना पाहायला मिळत आहे. तुमचा गैरसमज आहे, असं कुठल्याही सोनियाजी बोलल्या नाही. त्यावेळेस आपण पाहिलं की मॅडम सोनियाजींच्या तब्येतीचा प्रश्न होता आणि त्याच्यामुळे त्या शपथविधीला त्या येऊ शकल्या नाही. आता मॅडम सोनियाजी आपण परवाही पाहिलं की मणिपूरच्या घटनेमध्ये ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये त्या लीड करत होत्या, झाशीच्या राणीसारख्या त्या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात लढत होत्या, ते आपण आता कालच आपण दूरदर्शनच्या माध्यमातून त्यांचा पवित्रा आपण पाहत होतो. त्यामुळे आज देश वाचवण्यासाठी, देशाची संविधानिक व्यवस्था वाचवण्यासाठी नरेंद्र मोदीच्या सरकारला जशाला तसं उत्तर देण्याची भूमिका ही सोनिया गांधीजींनी घेतलेली आहे. आणि म्हणून सोनिया गांधीजी आता देशभर फिरायला निघालेल्या आहेत. आज मुख्यमंत्री सकाळी निवेदन करतो असं त्यांनी सांगितलं. सकाळीच काँग्रेसच्या वतीनं आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी हा मुद्दा उपस्थित केला. संभाजी भिडे हा भाजपचा पिल्लू आहे आणि महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं थोर पुरुषांना ज्या लेवलवर जाऊन घाणेरडं बोलतो आहे, मग महात्मा गांधी असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्याबद्दलचं ज्या पद्धतीनं घाण बोलण्याचा प्रयत्न ते करतात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल ते घाण बोलतात आणि हे कोणाला बोलण्याचा अधिकार नाही. पण राज्यातलं भाजप प्रणित EDAचं सरकार हे मुद्दामून ऐकून घेतात आहेत आणि संभाजी भिडेच्या पाठीशी उभे आहेत, अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतं आहे. राज्यातली जनता याची सगळ्या गोष्टीची नोंद करतात. कालच राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री त्यांनी सावित्रीबाई फुलेंच्याबद्दलचं जे अक्षरपर जे काही सोशल मीडियावर आलेलं होतं त्याच्यावरचा एक प्रश्न लागलेला होता. आमच्याकडून आम्ही सांगितलं की त्याला मुसके बांधून अशा लोकांना आणलं पाहिजे. एखाद्या नेत्याच्या बायकोबद्दल काही बोललं गेलं तर त्याला तातडीनं पकडलं जातं आणि सावित्रीबाई फुलेंच्याबद्दल बोललं तर अजूनपर्यंत ते सापडत नाही. तर त्याच्यामध्ये मुसक्या बांधण्याच्या याच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री उभे झाले देवेंद्र फडणवीस. माझं मत आहे मुसक्याच नाही तर फाशी लावलं पाहिजे. मग असं वक्तव्य करणारे देवेंद्र फडणवीस आता संभाजी भिडेच्या प्रकरणामध्ये त्यांना फाशी लावतात काय, हा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आता तर हाऊस बंद झालेला आहे, निवेदन आज आलेलं नाही. पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जो मुद्दा सकाळी उपस्थित करून त्याच्यावर कारवाई करण्याचं, त्याला अटक करण्याची मागणी केलेली होती, पण ते निवेदन करण्याच्या वर तो प्रश्न सुटला. पण निवेदन केलं नाही. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला. पण आता बुधवारी आम्ही हा विषय घेऊ आणि संभाजी भिडेंनी ज्या पद्धतीनं त्या आंब्यापासून मुलं करायला निघाले, अंधश्रद्धेचा कायदा आम्ही पास करून ठेवलेला आहे, या पद्धतीनं आमच्या दैवताला शिवा घालण्याचं काम करते, त्यांना खालच्या पातळीवर जाऊन बोलतो आहे. अशा भिडेंवर काय कारवाई सरकार करेल ते बुधवारी आम्ही सरकारकडून
या गोष्टीचा हिशोब घेतल्याशिवाय शांत बसणार महाराष्ट्रामध्ये अनेक दंगली घडल्या, अनेक गोंधळ झाला. अशामध्ये संभाजी भिडे यांचं हे वक्तव्य करणं हे कितपत गंभीर असू शकतं? सरकार संभाजी भिडेच्या पाठीशी आहे. सरकारच्या वतीनं सरकारमध्ये आता आम्ही बुधवारची वाट आम्हाला पाहू देऊ नका सरकारने, मी तुमच्या माध्यमातून सांगतो आहे. या 2 दिवसात संभाजी भिडेला अटक करून त्यांच्यावर या पद्धतीनं राज्यामध्ये तणाव निर्माण करण्याचा गुन्हे दाखल करून त्यांना कडक कारवाई केली पाहिजे. आणि समजा या 2 दिवसात त्यांनी कारवाई केली नाही तर बुधवारी विधानसभेमध्ये या सगळ्या मुद्द्याला घेऊन आम्ही लढू. आणि सरकार त्याच्या संभाजी भिडेच्या पाठीशी आहे. हे सगळं करायला सरकार लावते आहे हे त्याच्यामध्ये सिद्ध होईल. पालकमंत्र्यांना पालिकेमध्ये दालन दिलं होतं, त्याला तुम्ही विरोध केला होता. मात्र आडवे आल्यात तरी आम्ही थांबणार नाही असं आता पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणतात. असुरी बहुमत प्राप्त करून भाजप ज्या पद्धतीनं आपली गुर्मी दाखवत आहे, सत्तेचा जो माज आलेला आहे ते या वक्तव्यावरून सिद्ध होते. त्याच्यामुळे असुरी बहुमताच्या भरोशावर ते बोलतात आहेत. ठीक आहे, आमचं काम आहे त्यांना समजावून सांगणं हे चुकीचं होतं आहे का स्वायत्त संस्थेमध्ये अशा पद्धतीचं कार्यालय तुम्हाला उघडता येत नाही, पण हे सांगूनही ते ऐकत नसतील. पण ठीक आहे, वेळेचं वाट बघू. नानाभाऊ, एक गोष्ट पाहायला मिळत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. 11 दिवसामध्ये जवळपास 370 खासदारांना भेटणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहे की कशा प्रकारचं आपल्या निवडणूक लढ्याची भूमिका असली पाहिजे. इंडियाची बैठक वारंवार होत आहे, त्यामुळे एकंदरीत हा धक्का पाहायला मिळतो. प्रधानमंत्र्यांना खरं तर 2014मध्ये जे काही जनतेला सांगून जे काही स्वप्न दाखवून ते 2014, 2019 अशा 2 वेळी जे निवडून आलेत त्याची एक पूर्तता नरेंद्र मोदीजीने केली काय हा प्रश्न विचारला तर त्यांच्याजवळ नाही हा शब्दच येणार. देशाला विकून, देशाच्या जे काही सार्वजनिक उपक्रम होते ते सगळं विकून, रेल्वेपासून सगळं, बँकापासून सगळं, आणि आपल्या मूडवर मित्रांना मोठं करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्याचा पैसा मित्रांना देण्याचं जे पाप त्यांनी केलं, हा देश तरुणांचा देश आहे, पण या तरुणांच्या देशाला बेरोजगारांचा देश बनवण्याचं पाप त्यांनी केलं. या देशाच्या अन्नदात्याचा अपमान सातत्यानं त्यांनी केला आणि मोठ्या प्रमाणात महागाई वाढवून या देशामध्ये गरिबी वाढवण्याचं पाप जे नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेलं आहे, नरेंद्र मोदींनी केलेलं आहे, BJPने केलेलं आहे. पण त्यांना आपण पाहतो की जेव्हा जेव्हा कुठल्या राज्यात निवडणुका लागतात, लोकसभेच्या निवडणुका लागत, फक्त याच्यावरच प्रचाराचं काम, कारण ते प्रचारक होते संघामध्ये आणि फक्त नरेंद्र मोदी हे प्रचारक आहेत आणि हे प्रचारकाचंच मानसिकता ठेवून देशाची सत्ता देऊनसुद्धा ते चालवू शकत नाही. देशाच्या संविधानिक व्यवस्थेला ते संपवतात आहेत. त्यामुळे खासदारांच्या मिटिंगा घेतल्या तरी त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. भारतातल्या जनतेने आता निर्णय घेतलेला आहे की नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारला सत्तेतून दूर करणं हेच भारताच्या जनतेने दृढ संकल्प केलेला आहे. त्याच्यामुळे या मीटिंगचा कुठलाही फरक आता होणार नाही. सर, आज जो बैठक हुई, क्या क्या चर्चा हुई, अगली बैठक कब होगी और क्या इसमें तय किया गया है? इंडिया की जो मीटिंगें चल रही है, पहले पटना में हुई, फिर बेंगलोर में ही हुई और अभी नेक्स्ट मीटिंग जो होने वाली है जो मुंबई में होने वाली है, और वो 15 अगस्त के बाद उसकी डेट फाइनल होने वाली थी. तो उसी के लिए पूर्व तैयारी के लिए आज शरद पवार जी के साथ हम लोगों की मीटिंग हुई और 15 अगस्त के बाद या सितंबर के पहले वीक में मुंबई में इंडिया की मीटिंग होगी. उसकी पूर्व तैयारी के लिए ये मीटिंग थी. आने वाली शनिवार को 11 बजे जो कुछ ये हफ्ते में हम लोग जो भी कामकाज करेंगे उसका एक रिव्यू रखेंगे और उसके बाद अच्छे से अच्छा ये मीटिंग कैसा हो मुंबई में
ये कोशिश करने का काम एमवीए करेंगी और इसलिए आदरणीय शरद पवार जी ने उस मीटिंग को बुलाया था। इसका होस्ट कौन होगा? शिवसेना होगी, कांग्रेस होगी? एमवीए होस्ट रहेगा और हम तीनों मिलकर ये यहाँ का इंडिया का मीटिंग करवाएंगे। नाना, महाराष्ट्र में बाढ़ और बारिश कई जिलों में है। सरकार कह रही कि हम ग्राउंड पर फील्ड पर काम करने वाले लोग हैं, वर्क फ्रॉम होम नहीं करते। जो मदद दी गई है, मुख्यमंत्री ने आज सदन में ऐलान भी किया, कुछ बातें भी कही। आप लोगों की क्या मांग है? बजट सेशन में जो अवकाली बारिश हुई थी, ओले गिरे थे, उसकी भी मदद अभी तक किसानों को नहीं मिली। सरकार रोज कर्जा ले रही है, कर्जा लेकर दिवाली मनाने की कोशिश सरकार कर रही है। आज भी घोषणा राज्य के मुख्यमंत्री ने की है। ये सिर्फ घोषणा न रहे, किसान पूरे तकलीफ में है और इसलिए किसान को तुरंत आर्थिक मदद की जाए। घोषणा की बारिश गिराकर उनके जख्मों पे नमक ना डाले, यही कांग्रेस की मांग है। बाबा, आपसे भी जानना चाहेंगे कि एक ऐसी चर्चा है, एक ट्वीट भी हुआ है कि एक बड़े नेता जो है अगस्त के महीने में पहले हफ्ते में रिटायर हो सकते हैं। मोदी जी और जो है पवार साहब 1 तारीख को 1 अगस्त को पुणे में कार्यक्रम में शामिल हो रहे हैं और ऐसे आजकल और कयास लगाए जा रहे हैं। देखिए, पूना में एक पुरस्कार के कार्यक्रम के लिए प्रधानमंत्री आ रहे हैं, ऐसे भी सुना है। काफ़ी आश्चर्य की बात है कि मेरी जानकारी में कोई भी विद्यमान प्रधानमंत्री किसी निजी संस्था से कोई पुरस्कार वगैरह नहीं पाता। लेकिन मोदी जी ने शायद 2024 के चुनाव के परिप्रेक्ष्य में शायद महाराष्ट्र आने का तय फैसला किया है। एक निजी कार्यक्रम है, एक संस्था का कार्यक्रम है, शायद वो आ रहे हैं। उस पर कोई घोषणा होने वाली, इसकी आपका अगर जानकारी है तो मुझे उसकी कोई जानकारी नहीं है। सर, ये बात तो सही है, लेकिन सर इसको लेकर कहीं ना कहीं लोगों में और बीजेपी को मौका मिल जाता है कि तो विपक्ष एकजुटता की बात कर रहे हैं, या तो सब देखो साथ में। क्योंकि ये, जैसे मैंने कहा कि निजी संस्था का एक कार्यक्रम है और ये लोकमान्य तिलक के नाम से संस्था है। अब किसने निमंत्रण स्वीकार किया मैं नहीं जानता, लेकिन हमने अखबार में सुना है कि शायद प्रधानमंत्री कोई पुरस्कार पा रहे हैं। इसका मुझे बड़ा आश्चर्य हो रहा है कि कोई भी विद्यमान प्रधानमंत्री किसी निजी संस्था का पुरस्कार लेते हुए मैंने तो नहीं देखा हुआ। सर, प्रधानमंत्री ने कल को तोड़ा है पीएफआई के बारे में बात करते वक्त मोदी जी को डोंकी से तुलना की है उनकी, तो कैसे देखते हैं इस चीज़ को? वैसे ही केसेस चल रहे हैं। देखिए ये महाराष्ट्र के बाहर की बात, दिल्ली की बात दिल्ली में लोग बताएंगे। अब यहाँ की बात करिए, राणा भवन ने आपको इंडिया अलायंस की बैठक के बारे में बताया है। वो बैठक हमारी 1, 2 या 3 तारीख के बीच में कहीं होगी। वो पूरा न्योता देने का, कौन कौन आएगा क्या, वो हम आपको बताएंगे। अगले शनिवार को फिर हम बैठ रहे हैं कोऑर्डिनेशन के लिए। सर, एक बात पता चली है कि जिस दल ने राष्ट्रवादी पार्टी को तोड़ा है, उसी दल के नेता जिस दल के साथ जुड़ते हुए साथ में मिले हुए हैं, प्रधानमंत्री और शरद पवार जी एक साथ मंच में दिखेंगे, ये कहेंगे कि हम साथ साथ हैं, बाकी लोगों को दिखाने के लिए एक भाई हम साथ नहीं हैं। देखिए, मैंने जैसे कहा एक निजी कार्यक्रम है। अब किसी के शादी में, ब्याह में कोई जाता है तो उसको थोड़ी, ये निजी संस्था का कार्यक्रम है, उसके बारे में मैं कैसे टिप्पणी कर सकता हूँ। लेकिन मैंने ये कहा कि किसी भी विद्यमान प्रधानमंत्री ने कोई निजी संस्था का पुरस्कार स्वीकार करना एक आश्चर्य की बात है। मेरी जानकारी में ऐसी कोई बात नहीं है कि किसी भी विद्यमान प्रधानमंत्री या राष्ट्रपति ने जाकर किसी प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन से कोई पुरस्कार दिया हो। सर, मराठीमध्ये सांगाल की मोदींचं हे पुरस्काराचं तुम्ही म्हणालात की आतापर्यंत कोणत्याच पंतप्रधानांनी किंवा राष्ट्रपतींनी अशा प्रकारचा पुरस्कार दिला. 1 तारखेला लोकमान्य टिळक जयंती आहे. लोकमान्य टिळक स्मारक समितीच्या वतीने दरवर्षी एक पुरस्कार दिला जातो. मी एखाद्या पुरस्काराला हजर होतो. मी असं ऐकलेलं आहे किंवा त्या संस्थेच्या संचालकांनी जाहीर केलेलं आहे
की हा पुरस्कार यावर्षीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे आणि तो पुरस्कार स्वीकार करण्याकरता नरेंद्र मोदी स्वतः पुण्याला येणार आहे. आता या खाजगी संस्थेचा कार्यक्रम असल्यामुळं त्यावर काय बोलायचं मला माहीत नाही, पण एकच मला आश्चर्य होते की आत्तापर्यंत एकाही विद्यमान प्रधानमंत्री किंवा विद्यमान राष्ट्रपतींनी कुठल्या खाजगी संस्थेकडून पुरस्कार घेण्याचा मला आठवण नाही कधी कोणी केलेलं आहे. ती परंपरेला सोडून आहे, प्रोटोकॉलला सोडून आहे. तो त्यांनी घ्यावं का नाही त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर टिळक हे नेहमीच काँग्रेस पुरस्कर्ते होते आणि आज इंदिरांचा पुरस्कार घेतला. विचारांची विसंगती वाटते तुम्हाला? असं आहे की यापूर्वी वाजपेयींनाही खासदार असताना दिला होता. तो जे संस्थेचा प्रश्न येतो त्यात आमचा काही काँग्रेस पक्षाचा हा पुरस्कार नाही आहे. हा एका टिळक स्मारक समितीचा पुरस्कार आहे. त्यामध्ये एक विश्वस्त काही आहेत, त्यांनी ठरवलं असेल. त्याबद्दल आम्ही काही पक्ष म्हणून काही त्यावर भाष्य करणं काही योग्य होणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.